उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो अंतरी अखंडित वसो चित्त तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती ते सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता निरूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावती मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। परमार्थ आणि प्रपंच असे दोन भाग सर्वसाधारणपणे जीवनाचे केले जातात। इथे हे दोन भाग जे केले जातात त्यामागे एकच कारण असतं म्हणजे भाव, देहभाव आणि देहभावातून आपण जे जे करतो तो प्रपंच असतो आणि देवभावातून जे जे केलं जातं तो परमार्थ असतो। प्रपंच आपण जाणीवपूर्वक करत असतो, जे आपल्या मनावर संस्कार झालेले आहेत की आपल्याला लहानपणापासून शिक्षण मिळालं, शिकवण मिळाली आहे त्या अंगाने, पण देहभाव तिथे असतो आणि त्यामुळे देहभावातून सर्वसाधारण माणसं प्रपंचच करत असतात। तिथे परमार्थ हा भाग सर्वसाधारण माणसांच्या लक्षातच नसतो। इथे देवभावातून जीवन जगणं हे सद्गुरूंच्या कक्षेत जे जे येतात आणि सद्गुरू जे मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनातून हा भाव परिवर्तित होत असतो आणि हा जो भाव परिवर्तित होत असतो त्या परिवर्तित असलेल्या भावातून एखादा साधक जे जीवन जगतो त्याच्याकडे तो असतो तो देवभाव असतो। फक्त भाव बदलायचा आहे हे लक्षात ठेवा। इथे खूप काही वेगळं करायचं असतं असं नाही। परमार्थामध्ये
ज्या वेळेला अनेक साधक अभ्यास करतात, मार्गक्रमण करत असतात, तेव्हा आपण जर बाहेर जगामध्ये जर पाहिलं तर त्यांचा जो परमार्थ असं जे ते समजत असतात की त्यामध्ये देवपूजा, तीर्थयात्रा, उपास तपास, व्रतवैकल्य हे सगळं सर्वसाधारण लोक जो परमार्थ करतात त्यामध्ये, पण तो खरं म्हणजे सर्व असतो तो प्रपंचच असतो, तिथे परमार्थ नसतो. कारण तिथे देहभावातून सगळं कर्म केलं जातं. शुद्ध परमार्थ असं जे आपण म्हणत असतो, तर तो शुद्ध परमार्थ हा देवभावातूनच होतो. म्हणजे भाव बदला असं जे आपण म्हणतो, त्यामुळे हा भाव बदलायचा म्हणजे नेमकं काय साधायचंय हे साधकाला कळलं पाहिजे. शुद्ध परमार्थामध्ये जे पारंपरिक देवपूजा, व्रतवैकल्य, कर्मकांड जी केली जातात ते शुद्ध परमार्थामध्ये काहीही नसतं. तिथे फक्त सर्वत्र जे रूप दिसतात ती सर्व रूप एकाच अनंत स्वरूपाची आहेत हा बोध असतो. भाव बदला जर त्या मागे बोध घ्यावा लागतो. तो बोध काय? सगळं बोध देतात की हे सगळं जे आपण जीवन पाहतो आहोत हे सगळं जीवन एकाच स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. आणि एकाच स्वरूपातून जी अनेक रूप निर्माण होत आहेत, त्या अनेक रूपामध्ये पुन्हा प्रत्येक रूपामध्ये हे स्वरूपच कार्यरत असतं. गंमत अशी आहे की आपण जेव्हा स्वरूप एक आहे असं सांगितलं जातं एखादा साधक त्यावेळेला सुरुवातीला, तर एकच स्वरूप अनेक कसं होणार असा बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे प्रश्न पडत असतो. पण वस्तुस्थिती ही अशी आहे की स्वरूप एक आहे आणि रूप अनेक आहेत. ही जी रूप म्हणजे आपण मानवी देहाच्या अपेक्षेत आपण सर्वांकडे पाहिलं तर अनेक माणसं आपण ज्यावेळेला पाहतो तर ती सर्व माणसं एकाच स्वरूपातून निर्माण झालेली, पण सर्वसाधारण माणसाच्या ते काही लक्षात येत नाही. किंवा आपलं युगानुयुगाचं आपण पाहतो की मानवी समाज जे जीवन जगतो आहे तर सगळं जीवन जगत असताना मग धर्म, जात, पंथ किंवा निराळ्या अंगाने, भाषेच्या अंगाने इथे सगळीकडे भेदभावच आपण पाहतो. तिथे एकाच स्वरूपातून अनेक रूप निर्माण झाली हे बहुतांशी लोकांच्या गावी नसतं. त्यामुळे भेदभाव, श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच हे सगळ्या गोष्टी सर्वसाधारण आपण समाजात पाहतो. हे ज्ञान जर आज समाजामध्ये प्रत्येक माणसाला मिळालं की एकाच स्वरूपाची सर्व रूपं आहेत तर ह्या भेदभाव, श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच असं जे आपण पाहतो ते उरणार नाही. तिथे म्हणजे आता कसं असतं की आता आपण ब्राह्मण म्हणतो, मराठा म्हणतो किंवा म्हणजे वैश्य म्हणतो, क्षत्रिय म्हणतो, असे जे समाजात जे वेगवेगळे भाग झाले ते कर्माच्या अपेक्षेत झाले. ते जे कर्म करतात त्या कर्मामध्ये जर ते लढाई करत असेल तर कोणी असो तो खरं म्हणजे क्षत्रिय आहे. पण परंपरेने जन्मानुसार हा जातीभेद निर्माण झाला. म्हणजे ब्राह्मणाच्या पोटी ब्राह्मण जन्माला आला, मग तो अगदी लढाई करत असेल तर तो ब्राह्मण असेल. गीतेमध्ये कर्माच्या अधिष्ठानावर हे प्रकार आहेत म्हणून समजायला सांगितलं. पण जातीभेद आपल्या
समाजामध्ये इतका खोल रुतला की त्याच्यातूनच अनेक लोकांवरती अनिष्ट परिस्थिती वाटायला आली. काही लोक स्वतःचं जीवन सुखाचं करण्यासाठी आपल्या जातीभेदातून इतरांवर अन्याय करायला लागले. असा हा सगळा जो प्रकार पाहतो आपण, तर तिथे शुद्ध परमार्थाची ह्या जगाला आवश्यकता आहे हे लक्षात घ्या. परमार्थ कोणासाठी? परमार्थ जगातील प्रत्येक माणसासाठी आहे. की परंपरेने ज्या काही आपल्याकडे चाली आहेत, रूढी आहेत असं पण म्हणतो, ह्या रूढीमध्ये पण सगळीकडे देहभावच प्रकर्षाने जाणला जातो. तिथे एकाच स्वरूपाची सर्व रूपं आहेत हे लक्षात घेत नाही. आणि त्यामुळे अगदी भारतीय समाज सुद्धा एका काळी इतकं उच्च ज्ञानापर्यंत पोहोचवतात, तिथेही या जातीभेदामुळे किंवा एकमेकांमध्ये असलेल्या भेदभावामुळे शेवटी त्या समाजाची घसरण झाली. तिथे समाजाची जी घसरण होते, विचार करण्याची पद्धत वगैरे जे आपण पाहतो, तिथे सगळं काही गोंधळ झाला तो ह्या देहभाव आणि देवभाव याच्यातला फरक न कळल्यामुळे, म्हणजे शुद्ध परमार्थ किंवा परमार्थ आणि प्रपंच याच्यातला खरा फरक न कळल्यामुळे इथे जो माणूस जे कर्म करेल त्याप्रमाणे तो क्षत्रिय असेल किंवा वैश्य असेल किंवा ब्राह्मण असेल, कारण की निराळ्या अंगाने जे आपण पाहतो तो त्याच्या कर्मानुसार त्याला तो आहे. परत श्रेष्ठ कनिष्ठ हा भावच नाही हे लक्षात कोणाच्या येत नाही. जे कर्म करेल त्याप्रमाणे, अगदी ब्राह्मणाच्या पोटी जरी एखादा, म्हणजे आता पूर्वी पेशवे मराठा साम्राज्यामध्ये शाहू महाराजांनंतर, शाहू महाराजांच्या काळात पेशवा हे म्हणजे सर्व ब्राह्मण होते, पण ते योद्धा चांगला, म्हणजे अगदी पहिला बाजीराव वगैरे आपण पाहतो किंवा आम्ही अनेक पेशव्यांची जेव्हा गोष्टी पाहतो तर ते क्षत्रिय होते. खरे क्षत्रिय का? तर युद्ध करण्यात वाकबार होते, राज्य ते चालवत होते, म्हणजे खरं, पण तरी पण ते सदर आपण ब्राह्मणच म्हणायला. म्हणजे हा जो परंपरेने ज्या गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजे होत्या ना, त्यात बऱ्याच लोकांच्या लक्षात, बरं हे वैश्य किंवा ब्राह्मण किंवा शूद्र किंवा क्षत्रिय ह्याचे 4 प्रकार सांगितले जातात. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ हा भाग लक्षात घ्यायलाच नको होता, कारण एकाच स्वरूपाची सगळी रूपं आहेत हे जर व्यवस्थित लक्षात येत होतं तर इथे श्रेष्ठ कनिष्ठ भाव जो, म्हणजे आता इथे फक्त जे ज्याच्याकडे अज्ञान आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे ह्याच्यामध्ये फरक पडतो. की ज्ञानातून की जीवन कसं जगायचं हे जर ज्ञान असेल तर ज्ञानाच्या आधारे तो त्याची प्रगती साधू शकतो, पण अज्ञानातून एखादी प्रगती साधली जात नाही. आणि मग त्याला छोटी छोटी कामं करावी लागतात आणि मग त्याचे पिछेहाट आपण म्हणतो व्यवहाराच्या अंगाने हे होऊ शकतं. आणि म्हणून इथे समाज जर सुखी व्हायला हवा तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला भेदभाव हा जो आपल्यालाच लागलेला, जो मनाला लागलेली जी कीड आहे ती बाजूला केली पाहिजे. म्हणजे परमार्थ म्हणताना प्रत्येक, म्हणजे आजही जे काही लोक परमार्थ ह्या नावाखाली जे काही करत असतील त्यांना एवढंच एकच लक्षात ठेवलं पाहिजे की एकाच स्वरूपाची सर्व रूपं आहेत आणि त्यामुळे कोणी श्रेष्ठ किंवा कोण कनिष्ठ असा काहीच भाग नसतो. प्रत्येकजण आपलं जीवन कशा उच्च विचाराने जगतो ते पाहणं महत्वाचं. आणि म्हणून आपलं जीवन उच्च करण्यासाठी देवभाव धारण करणं, पण देवभाव धारण करणं म्हणजे परत हे ज्ञान पुन्हा पुन्हा लक्षात घेता आलं पाहिजे की हे जे आपलं जे स्वरूप आहे, म्हणजे प्रत्येक माणसाचं मूळ स्वरूप आहे आणि ते स्वरूप आणि त्या स्वरूपाचे आपण, हा विचार प्रत्येकाला आला. आपण अनंत स्वरूपाचे आहोत हा भाव तिथे प्रत्येक माणसाकडे असला पाहिजे. हे जे रूप आहे शरीर आणि शरीरातून जाणणारे जे तत्व आहे जाणीव, ही दोन्ही मिळून जे जीवन चाललेलं आहे, प्रत्येक माणूस जीवन जगतो म्हणजे नेमकं काय करतो, त्यावेळी शरीर असतं आणि ते शरीर आणि त्याच्यातून तो जे जाणीव आहे ते जाणणारं तत्व आहे, ही जाणीव आणि शरीर ह्या दोघांचं मिलन आहे आणि त्याच्यातून त्यांचं सगळं जीवन चाललेलं असतं. त्याला आपण मग माणूस म्हणतो, पशु म्हणतो, पक्षी म्हणतो.
की जी जी सगळी विविध रूपं आपण पाहतो, ही सर्व रूपं एकाच स्वरूपातून निर्माण झालं. पुन्हा पुन्हा हे लक्षात घेता आलं पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येकाकडे पाहताना स्वरूपाचं ते रूप आहे हे लक्षात ठेवा. चैतन्य, आता हे स्वरूप म्हणजे याला आपण चैतन्य शब्द किंवा वेदकाळामध्ये त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म स्वरूपाचं रूप किंवा परमात्म स्वरूपाचं रूप असं जे सांगितलं जात होतं, तिथे पाहण्याची दृष्टी दृढ झाली पाहिजे की आपण म्हणून स्वतःकडे जे आपण पाहतो तर आपण कोण आहोत. तर हे जे शरीर आहे आणि शरीरातून जाणणारे हे तत्व म्हणजे जाणीव आहे, ही दोन्ही चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. स्पष्ट लक्षात आलं पाहिजे. जीवन आपलं काय चाललंय हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. शरीर आहे आणि जाणणारं तत्व आहे. आता हे जाणणारं तत्व आणि शरीर, तर शरीर जरी चैतन्य स्वरूपातून निर्माण तरी त्याचं कार्य म्हणजे काय आहे, ते एक साधन म्हणून आहे. कोणाचं साधन आहे? जाणीवेचं वाहन म्हणतो आपण. ही जाणीव या शरीराच्या द्वारे कार्यरत आहे. या जाणीवेला शरीर आहे म्हणून जीवन आहे लक्षात. आणि शरीरामध्ये जाणीव आहे म्हणून जीवन आहे. नुसतं केवळ शरीर आहे तर जीवन होऊ शकत नाही, तर केवळ जाणीव आहे तरी हे जीवन जगणं, या दोन्ही गोष्टी ते होऊ शकत नाही. म्हणून दोघंही श्रेष्ठच आहे. दोघंही फार महत्वाचं, म्हणजे शरीर पण महत्वाचं आहे आणि जाणीव पण महत्वाची. म्हणून देवभाव ज्याला म्हणतो त्यावेळेला आपण चैतन्य स्वरूप आहोत किंवा चैतन्य स्वरूपाचे आहोत, हा भाव किंवा हा विचार. भाव म्हटल्यानंतर पण कळत नाही, तर पहिला विचार येतो आणि विचारातून भाव निर्माण होतो. विचारातून जेव्हा भाव निर्माण होतो, म्हणजे विचार म्हणजे कसं आहे, विचारातून भाव जेव्हा निर्माण होतो, म्हणून विचार महत्वाचे. की विचार काय, फक्त आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत. आता हे चैतन्य स्वरूप दिसतं की दिसत नाही, काही दिसत नाही. चैतन्य स्वरूप न दिसणार आहे, पाहता येत नाही. आता हे एक एक गोष्ट लक्षात घेता आली पाहिजे की ज्याला आपण चैतन्य स्वरूप आहे ते दिव्य स्वरूप आहे आणि त्याला देव म्हणतात. वेदकाळामध्ये देव म्हणून नंतर ज्यावेळेला जसं हे ज्ञान प्रगल्भ होत गेलं त्यावेळेला हे जे चैतन्य स्वरूप आहे ते देव आहे. मग हे देव चैतन्य स्वरूप कसं आहे, ते अनंत आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे. हे सगळं त्याचं वर्णन आहे. मग ह्या चैतन्य स्वरूपाची पूजा करायची म्हणजे नेमकं कोणाची पूजा करायची? इथे मंदिरांची काही आवश्यकता नाही. लक्षात घ्या, मंदिरामध्ये राहणारं नाही, चैतन्य स्वरूप ह्या विश्वाला व्यापून आहे आणि त्याच्यातून या सगळ्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत, सगळे रूप निर्माण झालेली आहेत. म्हणून प्रत्येक रूपाकडे ते चैतन्य स्वरूपाचे रूप आहे हे पाहून त्या समोरच्या रूपाचा आदर करणं हेच पूजा. लक्षात घ्या, इथे आपण छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच वेळेला कसं होतं, आपण पाहतो एकमेकांचे अगदी वाद आहेत, भांडणं आहेत किंवा काही गोष्टी आपल्याला पटत नाही, तेव्हा आपण ज्यावेळेला एकमेकाकडे पाहतो त्यावेळेला तिथे आपल्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल किती आदर आहे त्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया चालू असते. जर एखादा मोठा माणूस आहे, जरी आपल्याला आवडला तर आपण चूप बसतो, आपला आदर आहे त्या व्यक्तीबद्दल. तर पण एखाद्या माणसाबद्दल आपल्याला आदर नसेल तर आपण त्याला कसंही वेडवाकडं बोलतो किंवा वेडवाकडं त्याच्याशी वागत बसतो. तर हे जे वागणं आपलं असतं, हे वागण्यामध्ये आपली सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणजे परमार्थ हा प्रगट होतो तो वागण्यातून, विचारातून देवभाव धरायचा असतो. म्हणजे देवभाव काय, एकाच अनंत स्वरूपाची सर्व रूप आहे
म्हणजे प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं आहे किंवा दिव्य स्वरूपाचं आहे. ही धारणा आपल्या मनामध्ये घट्ट करणं पहिली धारणा, आणि धारणा केल्यानंतर त्याप्रमाणे कृती होणं. तर भाव म्हणताना जर आणखीन भाव म्हणजे जर दुसरा भाग लक्षात की हावभाव मराठीमध्ये म्हणतो ना, त्याच्या तो हावभाव करतो. एखाद्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो ना, तो वेगळ्या पद्धतीने म्हणजे ऍक्टिंग करताना सुद्धा एखादा नट एक वेगळ्या पद्धतीने जेव्हा त्याचे हावभाव करायला लागतो तर त्याला आपण हावभाव म्हणतो. म्हणजे खोटा हाव म्हणजे तेवढा टेम्पररी. तो तसं टेम्पररी हावभाव नाही. भाव हा आपल्याकडे परमनंट असायला पाहिजे की इथे सतत एकच धारणा असली पाहिजे की आपण म्हणजे रूप आहोत ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत. ही पहिली धारणा. समोर दिसणारं प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणजे सगळीकडे कुठेही आपण पाहिलं तर सगळी रूप ही चैतन्य स्वरूपाची आहेत. म्हणून चैतन्य स्वरूप हे दिव्य स्वरूप आहे. रूप दिसतं आणि त्या रूपाच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते प्रकट झालेलं आहे चैतन्य स्वरूपात प्रत्येक रूप. तर ते जरी जसं दिसेल तर तिथे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं की हे सगळं दिव्य स्वरूपाचे रूप आहेत. म्हणून पाहायचं कसं हे लक्षात घ्या. आपण परमार्थ करतो म्हणून आपण अनेक गोष्टी करतो आहोत. पण परमार्थ करतो आहोत हे म्हणत असताना आपल्याला वागायचं कसं हे बऱ्याच वेळेला कळत नाही. म्हणजे काही लोकांचं असं बऱ्याच वेळेला समज असतो की बाबा हा आम्ही चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत, एवढं लक्षात आलं की परमार्थ झाला. नाही, आपली जी कृती आहे म्हणजे आपण सगळ्यांशी कसे संबंध जोडतो आहोत ते संबंध जोडत असताना प्रत्येकाने म्हणजे समोरचा माणूस जो आहे ते त्या चैतन्य स्वरूपाचं रूपच आहे हे अजिबात विसरता कामा नये. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आपण चैतन्य स्वरूप आणि समोरचाही व्यक्ती कोणी असेल मानवी जीवनाच्या अपेक्षा ते प्रत्येक मनुष्य हे चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. आता ह्या समोरच्या माणसाकडे पाहताना तो त्याची काही कर्म चुकीची असतील, काही चांगली असतील, अशा पद्धतीने आपल्या लक्षात येतं. तो कर्म कसंही करत असला तरी पहिलं आपल्याला त्याच्याबद्दल जे त्याचा जो आपल्याला चैतन्य स्वरूपाचं रूप म्हणून जो सन्मान आहे तो कमी करता कामा नये. वागायचं कसं ते मी लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आपण म्हणतो तसं वागायला मग आपण रागावतो, चिडतो किंवा त्याला पटकन कधी वेळा आपलं बोलतो एखाद्याला तू चुकलास विकलास. तिथे प्रत्येकाचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून प्रत्येक रूपाचा सन्मान, ते लहान मूल असो की वयस्कर असो किंवा प्रौढ कोणतरी व्यक्ती असो, तिथे ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे आणि म्हणून त्या रूपाचा सन्मान करणं हा परमार्थाचा भाग आहे. तिथे कोणाबद्दलही म्हणजे जरी आपल्याला काही गोष्टी आवडल्या नाहीत, समोरची व्यक्ती काही करता बरोबर करत नाही, असं करत नाही, कर्म चुकीचं कदाचित होत असेल समोरच्या व्यक्तीचं, तरी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल असं व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती म्हणून नुसती व्यक्ती नव्हे तर त्या चैतन्य स्वरूपाचं रूप आहे हा विचार की ही धारणा आपल्या मनामध्ये सतत आपण धरायला लागलो तर तिथे असं तो चैतन्य भाव किंवा देवभाव. पण देवभाव ढळता कामा नये. आपल्या स्वतःकडे पाहताना आपण चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे ही धारणा सुद्धा आपल्याला बदलता कामा नये. देवभाव दोन्ही बाजूने असला पाहिजे. आपल्या स्वतःकडेही तो देवभाव असला पाहिजे. प्रत्येक रूप चैतन्य स्वरूपाचं आहे हाही तिथे भाव पुन्हा पुन्हा असला पाहिजे. म्हणजे बघा कसं होतं. ही धारणा जर आपल्याला कशी धरता येईल, विचारातून धरता येतं. यासाठी फक्त ती धारणा दृढ झाली पाहिजे. त्यासाठी खूप मोठा अभ्यास करावा लागतो का? नाहीये. ते बघायला गेलं तर फक्त आपल्याला हे ज्ञान आहे. विचार म्हणजे हे ज्ञान आपण आपल्या मनामध्ये धारण केलं तर प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणजे ती कोणत्याही भाषेचे असो किंवा आता परंपरेने आपण अमुक धर्म तो धर्म ह्या धर्माच्या अंगाने पाहतो. तथाकथित धर्म म्हणजे इथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वगैरे जे धर्म आहेत ती माणसाने निर्माण केलेली.
तर तिथेही आपण जे पाहताना तिथे भेदभाव जो करतो तो भेदभाव आपल्याकडे मनात येता कामा नये. कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही भाषेचा असो, कोणत्याही राष्ट्राचा असो, प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचंच आहे आणि हे चैतन्य स्वरूपाचं रूप असल्यामुळे त्याचा सन्मान करणं. त्याचा सन्मान करणं म्हणजे हातुरे घालायचे असं नाही. आपली वागणूक, आपण किती त्या माणसाचा आदर कसा करतो, एखाद्या माणसाचा सन्मान म्हणजे आदर करतो कसा करतो, आपण नम्र होतो तेव्हा समोरच्याचा आदर होतो. आपल्याकडे नम्रता असली पाहिजे की हे चैतन्य स्वरूपात. आपल्याकडे नम्रता का असली पाहिजे, आपण चैतन्य स्वरूपात. लक्षात घ्या. म्हणजे ही धारणा जर आपण व्यवस्थित समजून घेतली तर तिथे परमार्थ सिद्ध होतं. हा परमार्थ सिद्ध होण्यासाठी आपल्या विचारांमध्ये परिवर्तन आलं पाहिजे, आपल्या बोलण्यामध्ये परिवर्तन आलं पाहिजे, आचरणामध्ये परिवर्तन झालं. म्हणजे परमार्थ म्हणतो आपण, तिथे देवभाव धरायचा म्हणजे नुसतं मी देव आहे, मी चैतन्य हा भाग नाही. तर आपलं प्रत्येक कृती किंवा आपलं कर्म हे सर्वांना आनंद देणारं किंवा सर्वांचा आदर करणारा असलं पाहिजे. ही पहिली गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती, मोठी व्यक्ती समोरच्या बाजूला आदराने बोलायला लागते तर आपण थोडा मोठा माणूस आहे लक्षात घ्या. जी काही मोठी माणसं पण समोरच्याशी बोलताना ते अगदी नम्रपणे बोलतील किंवा आपलेपणाने बोलतील तर लगेच आपण किती छान आहे, किती चांगला माणूस आहे असं जे वाटतं ना, तसंच आपणही सर्वांशी असे वागलो की लोकांना आपण चांगले वाटायला लागतो. लोकांना चांगले वाटण्यासाठी वागायचं नाहीये. तुम्हाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हा जीवनातला आनंद घेण्यासाठी आपल्याला हे चांगलं वागायचं. चांगलं वागायचं म्हणजे सत्कर्म करायचं. सत्कर्म काय, प्रत्येकाचा आदर झाला पाहिजे. प्रत्येकाशी बोलताना आपल्याला त्याला न दुखावता बोलता आलं. परमार्थ सिद्धता जी आपण म्हणतो की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं जे तुकाराम महाराज सांगतात. त्याचा अर्थ काय, प्रत्येकाबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे. ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणजे एवढं स्मरण आहे ते प्रत्येक रूप, प्रत्येक व्यक्ती ही चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. हा एक महत्वाचा धारणा किंवा तो महत्वाचा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा, असं जे ज्ञानेश्वर भाव की जे जे भेटे भूत, जे जे समोर दिसेल ते जाणीजे भगवंत. म्हणजेच काय सांगितलं, हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. चैतन्य स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे. हा भक्तियोग आहे, निश्चित भक्तियोग. आता इथे पूजा अर्चा केली पाहिजे, फुला हार वापरला असं काहीच नाही. प्रत्येकाचा आपल्या बोलण्यातून आपण आदर केला पाहिजे. किंवा जरी समोरचा माणूस चुकत असेल तर त्या चुका त्याला जर तो समजून देता येत असेल तर समजून द्या, पण समजून देता येत नसेल तर मग शांत बसा. मग तिथे वाद वाढेल असं कोणतीही गोष्ट आपल्याकडनं होता कामा नये, ही पहिली गोष्ट लक्षात. इथेच आपलं चुकतं बऱ्याच वेळेला. आपण मग समोरच्या माणसाला चुकतं म्हणजे काय त्याला कळत नाही, त्याला समजत नाही, तो असंच वागतो तसंच वागतो, असं जेव्हा आपल्याकडं मनामध्ये जे विचार यायला लागतात आणि त्याच्यात मग आपल्या मनामध्ये चीड निर्माण होते किंवा भेदभाव निर्माण होतो, इथे सावध राहायला. प्रत्येक व्यक्ती म्हणजे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, असं एक सर्वसाधारणपणे सांगितलं जातं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, प्रत्येक व्यक्तीचे विचार करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी आहे. एकाच पद्धतीने म्हणजे सगळेजण विचार करतात. प्रत्येक माणूस म्हटला की तो विचार करतो, ही पहिली गोष्ट कॉमन. पण विचार करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाला आपण नेमकं काय करायचं ह्या अंगाने जी ध्येय धारणा करायची असते ती पण पद्धत वेगळी असते, पण तिथे विविधता आहे. एकाच दोन भाऊ असले तरी त्या दोन भावांमधला पण स्वभाव वेगळा असतो. विचार करण्याची पद्धत वेगळी, बोलण्याची पद्धत वेगळी, चालण्याची पद्धत वेगळी, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. पण तरी सुद्धा आपल्याला
ही धारणा जी लक्षात घ्यायची ती घेत नाही आपण, की आहे ती प्रत्येक व्यक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती, असं जे आपण नेहमी सांगत असतो की व्यक्ती म्हणजे व्यक्ती नव्हे तर ती चैतन्य रूप असल्यामुळे ती ईश्वरी शक्तीच आहे. म्हणून त्या सर्वांचं आपल्याकडून चिंतन हेच झालं पाहिजे की प्रत्येकाचं भलं व्हावं, प्रत्येकाचं भलं व्हावं. हे जे सगळे संत महात्मे जे प्रत्येकाला सांगतात भलं व्हावं म्हणजे तोंडाने बोललं पाहिजे असं नाही, आतून आपल्याला प्रत्येकाचं भलं व्हावं, प्रत्येकाला सन्मान व्हावा, हे अशा पद्धतीने आपली वागणूक झाली पाहिजे. म्हणून कर्माकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. हे परत लक्षात ठेवलं कर्म, आणि हे कर्म जे आहे ते कर्मयोग असा एक पद्धत सांगितली. कर्मयोग काय असतो? आपण सर्वसाधारण माणसं जे कर्म करतो तिथे मी करताय, आणि मी करताय म्हणजे त्याच्या कर्मातून जे मला फळ मिळेल ते मला असं मिळालंच पाहिजे हा आग्रह असतो. मी चांगलं बोललोय, सगळ्यांशी चांगलं वागतो म्हणून सगळ्यांनी माझ्याशी चांगलं वागलंच पाहिजे, अपेक्षा असते आणि आग्रही असतो. आता इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, मी करता असा जो भाव आहे आणि त्या कर्तेपणामुळे फळ मलाच मिळालं पाहिजे की असंच फळ मिळालं पाहिजे, हा जो आग्रह आहे इथून परत कर्म चुकायला. कर्म करणं आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. फळ मिळणं आपल्या हातात नाही. आपण म्हणणं भगवद्गीतेत सांगितलं फळाची अपेक्षा धरायची नाही. आता फळाची अपेक्षा धरायची नाही म्हटलं कर्म कशा लोक करतील? अरे फळ नाही म्हणतं आम्हाला काय करायचं, आम्ही नाही करणार. एकदा म्हणून तुला पगार मिळणार नाही, काम कर, कर्म नाही करणार काम, बरोबर आहे ना? तसं काम करणार, पगार नाही म्हणतं काम कशाला करायचं, असा तो भाग. इथे तो भाग नाही सांगत. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे विचार करतो, आपण जे उच्चार करतो आणि आपण जे आचरण करतो ते कर्म आहे. मग ते व्यवहाराच्यासाठी करतो आहोत किंवा सगळ्यांच्या चांगल्या म्हणजे आपापसात आपण आनंद देण्याच्या दृष्टीने करतो आहोत, ह्या पद्धतीने हे सतत कर्म असत. सतत क्षणोक्षणी आपल्याला विचार करतो, क्षणोक्षणी आपण बोलतो, त्याच्या परत संबंधातून आचरण आपल्याकडे येतं. हे तिन्ही लेवलला जे आपल्याकडे होत असतं ते कर्म असतं. आणि हे कर्म मी करतो हा जर अहंकार असतो माणसाकडे की त्याच्यातून त्याला वाटतं की मी म्हणेन तसंच मला फळ मिळालं पाहिजे. आता मी म्हणेन तसं फळ मिळालं त्यामुळे त्याच्यातून काय होतं, सगळं दुनियाचं भार आपण डोक्यात घेऊन फिरतो, चिंतातूर होतो. अरे मला असं केल्याशिवाय कसं जगाचं कसं होईल, म्हणजे कुटुंबाचं कसं होईल. लोकांना वाटतं ना अरे मी आहे म्हणून चाललंय, असं जेव्हा असतं ना ते करते पण असं. म्हणजे बरेच लोक कुटुंबातली चिंता करतात, उद्याचं कसं होईल, परवाचं कसं होईल, आणि ह्या अंगाने चिंतेत पडलेले असतात. त्याच्यातून त्यांना न कळत नकारात्मक दृष्टिकोन त्यांच्याकडे येतो. इथे मी म्हणणारं कोण आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. बघा लक्षात परमार्थ कुठे येतो, मी म्हणणारं कोण आहे? मी म्हणणारं जे देह मी ह्या भावातून जे आपण करतो त्याला म्हटलं तो तिथे कर्तेपण असतं. इथे देह मी नाहीये तर ती चैतन्य शक्ती किंवा ते दिव्य स्वरूपच ह्या देहातून कार्यरत आहे. म्हणून खरं करता कोण आहे? ते चैतन्य स्वरूप आहे. उदाहरण देतो तुमच्या लक्षात येईल. पंखा फिरतोय, पंखा कशामुळे फिरतो? विजेमुळे, इलेक्ट्रिसिटी. किंवा लाईट पेटलेले आहेत, लाईट पेटतात कशामुळे? इलेक्ट्रिसिटी. म्हणजे लाईट पेटते तिथे इलेक्ट्रिसिटी आहे आणि पंखा फिरतो तिथे इलेक्ट्रिसिटी आहे. दोन्हीकडे ही शक्ती आहे म्हणून ते कार्य होतं. तसं हे चैतन्य स्वरूप जे आहे त्याच्यामुळे हे सगळं कार्य चालतं, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सगळं चैतन्य स्वरूपाचं आपण आहोत. म्हणजे काय? ते चैतन्य स्वरूप आहे म्हणून हे जीवन चाललेलं आहे. म्हणून सगळं करते पण हे चैतन्य स्वरूपाकडे द्यायचं असतं. आता चैतन्य स्वरूप दिसत नाही, मग त्याच्याकडे द्यायचं कसं हा प्रश्न पडतो. चैतन्य स्वरूप चैतन्य म्हणणार ते दिसतच नाही तर तो करताय असं समजणार. म्हणजे त्यालाच आपण ईश्वर करताय शब्द वापरतो. ते नाही कळत तर मग सगुण रूपात तुझा राहा,
इथे सगुण रूप येतं की सगुण रूप म्हणजे आता इथे खरा देव कुठे बघता येईल, जो सद्गुरू शिष्याला ज्ञान देत असतो आणि जीवन जगण्याची पद्धत शिकवतो तोच देव असतो. तिथे परंपरेने आपल्याकडे अनेक देव वगैरे जे सांगितले जातात ते काही मार्गदर्शन करायला कोण देत नाही. अगदी आता तुम्ही काम सर्व्हिस करतात आणि एखाद्याला 10 दिवस कुठेतरी बाहेर जायचंय रजा घेऊन आणि तो 10 दिवस म्हणजे त्याची विदाउट पे, बघा विदाउट पेमेंट, तरी माणसं 8 तासाने बाहेर जातात, नाही ना आम्हाला जायचं. आता हे गेल्यानंतर पगार 10 दिवसाचा कमी झाला तर व्यवहार करायला किती त्रास होतो. मग आता तुम्ही बाहेर गेलेला आहात किंवा कुठेतरी देवळात गेलेले आहात किंवा कुठेतरी तीर्थयात्रेला गेलेले आहात, तो तीर्थयात्रेला देव तुम्हाला येऊन कोण सांभाळणार आहे का? नाही. व्यवहारामध्ये तुमचे पगार कट होणं होणार. मग तुम्हाला रडत बसू नकोस. मग कशाला रडत बसायचं? गेल्याला तोही खर्च आणि पगार मिळत नाही तोही वजा. मग तो महिन्याचा खर्च कसा चालायचा असा प्रश्न सर्वसाधारण माणसाला पडतो. पण लोकांना वाटतं मी असं केल्यामुळे मला आपोआप सगळं काही होतं. म्हणजे असे अनेक लोक आहेत की अगदी आपण म्हणतो ना हल्ली शिर्डीला चालत जाणारे लोक आहेत किंवा वारकरी लोक आहेत, ते कितीतरी दिवस आता आपण एका अर्थी त्यांच्याकडे जो चालण्याची जी आपण म्हणतो दृढ भाव आहे की नाही चालत चालत जायचं आणि चालत जाऊन आल्यानंतर मग बरेच आजारी पडतात. लक्षात घ्या, चालत जातात आणि त्यांना बरं वाटतं, मनाने धरलेलं आपण गेलं की आपलं सगळं बरं वाटतं, पॉझिटिव्ह विचार असायचा. आणि ते केल्यानंतर त्यांना तिथून गेल्यानंतर पण रिटर्न होताना मग चालत येत नाही, मग एसटी नाही करत. अरे म्हटलं चालत परत चालत यायला पाहिजे ना. जर तुला वाटतं चालण्यामुळे पुण्य मिळत असेल तर त्याच्यामध्ये ते आपला वेळ फुकट घालवतात किंवा इतके दिवस ते कामावर जात नसेल तर ते त्याच्यामुळे मिळणारं इन्कम त्यांचं कमी होतं. हा विचार तिथे. म्हणून इथे मी करता म्हणून आणि मला असं केलं की असं मिळेल हा जो आग्रह आहे फळाचा, तिथे आपलं चुकतं हे आपल्या लक्षात येतं. तिथे चैतन्य स्वरूपाच्यामुळे कार्य चाललंय म्हणून मी करता हा अहंकार तिथे येता कामा नये. कार्य कोण करणार आहे? या देहातून असलेली ही जाणीवच कार्य करणार. लक्षात ठेवा, मी करते म्हणताना अहंकारातून कार्य करायचं नाही. हे सगळं कार्य सद्गुरु कृपेने चाललंय म्हणा किंवा चैतन्य शक्तीच्या कृपेने चाललेला आहे. हा निरंतर भाव आपल्या मनामध्ये असेल तर आपला अहंकार कमी होतो. हे कसं आहे, भाव भाव म्हणताना ही जी धारणा आपल्याकडे आपण जर सतत ठेवली का हा एक विचारधारा ठेवला, हे सगळं जीवन आहे ते चैतन्य स्वरूपामुळे इलेक्ट्रिसिटीमुळे ज्याची सगळे इन्स्ट्रुमेंट चालतात. तर इलेक्ट्रिसिटी नसेल तर एकही इन्स्ट्रुमेंट किती चांगल्या क्वालिटीचं असलं तरी ते चालू शकणार नाही. तसं हे जे आपलं जीवन चाललेलं आहे ते चैतन्य स्वरूपामुळे चाललेलं आहे. हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा की सर्व तुझ्यामुळे चाललंय. असं बऱ्याच वेळेला कर्माच्या सिद्धांतामध्ये संत सांगतात की हे परमेश्वरामुळे चाललंय. परमेश्वरामुळे चाललंय म्हणजे नेमकं काय? त्या शक्तीमुळे आपण हे सगळं जीवन आपलं चाललेलं आहे. हा बोध आपल्याकडे असायला पाहिजे. पुन्हा जोपर्यंत ही धारणा आपल्याकडे पक्की होत नाही तोपर्यंत खरा परमार्थ सिद्ध होत नाही. लक्षात ठेवा की इथे म्हणून सद्गुरू हे सगुण रूपात आपण पाहतो कारण तिथे आपल्याला ते लक्षात घेता येतं आणि मग ते स्मरणातून आपण त्या पद्धतीने कार्यरत होतो आणि तिथे आपला अहंकार कमी होतो. सद्गुरूंना मोठेपण दिलं असा त्याचा अर्थ नसतो की सद्गुरूंच्या स्मरणामुळे किंवा त्या चैतन्य स्वरूपाच्या स्मरणामुळे मी म्हणून जे आपल्याकडे देहभाव असतो तो देहभावाला छेद देता आला पाहिजे की हे सगळं कार्य हे चैतन्य स्वरूपामुळे चाललंय किंवा सद्गुरू कृपेमुळे चाललेलं आहे. ही जेव्हा भावना आपल्याकडे असते तेव्हा तो असतो तो देवभावातून केलेलं कर्म. म्हणजे मी करता नाही तर आहे करता कोण? ही सद्गुरू कृपा सद्गुरूंची शक्ती आहे किंवा चैतन्य शक्ती आहे. तिच्यामुळे हे जीवनाचं आपलं कार्य चाललंय आणि त्यामुळे जे फळ मिळणार, आता जिथे कर्म होते ते फळ हे मिळतच, लगेच मिळेल किंवा काही काळ मिळेल. हे पहिलं लक्षात. कर्माचं फळ हे कर्मात असतंच. आपण ते कोणत्या प्रत्येकाच्या नियमाप्रमाणे त्या कर्माच्या जी जात आहे किंवा कर्म करण्याची जी पद्धत आहे
त्याप्रमाणे ते फळ मिळतं हे पहिल्या लक्षात असतं. पण ते फळ असंच मिळालं पाहिजे की तसंच मिळालं पाहिजे हा आग्रह तिथे राहत नाही, की जे मिळेल ते सुद्धा सद्गुरु कृपेने आपल्याला मिळालंय. हे सद्गुरु कृपेने आपल्याला हे मिळालेलं आहे हा भाव आपल्याकडे लक्षात आला. म्हणजे परमार्थ सिद्ध होण्यासाठी कर्म कसं करता आलं पाहिजे हे पहिल्या लक्षात असतं. सतत स्मरण जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे. हा देह सुद्धा चैतन्य स्वरूपाचं आणि हे जीवन सुद्धा चैतन्य स्वरूपाचं. हा ज्ञानमार्ग. चैतन्य स्वरूप कळत नाही तर ते चैतन्य स्वरूपाचं स्मरणात जे जीवन जगतात त्यांनाच आपण संत म्हणतो की सद्गुरू म्हणतो. त्यांच्यामुळे की त्यांच्या ज्ञानामुळे आपल्याला हे जे सगळं कळतं. म्हणून त्यांच्या प्रती असलेली जी श्रद्धा आहे, त्यांच्या प्रती असलेला आपल्याला जी कृतज्ञता आहे, त्या कृतज्ञतेतून श्रद्धेतून त्यांच्यामुळे जीवन चाललंय हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. याच्यातून फायदा काय होतो? याच्यातून फायदा होतो तो म्हणजे जो अहंकार आहे की मी करता आणि मी करेन तसंच मला मिळालं पाहिजे, आणि मग त्या अंगाने जीवनाकडे पाहताना आपण जे भेदभाव करतो त्या भेदभाव वगैरे उरता कामा नये. तर तिथे सतत चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे किंवा सद्गुरूच्यामुळे हे चाललेलं आहे, सद्गुरूसाठी मी हे कार्य करतो, अशी ज्या सर्वसाधारणपणे माणसाच्या साधकाच्या मनामध्ये जर सतत विचार असेल तर त्याचा सर्वात मोठा फायदा असा होतो, एका बाजून तो नम्र होतो आणि दुसऱ्या बाजूने तो स्वतःकडे कसलंच कर्ते पण घेत नाही. कारण आपण एखादी गोष्ट केली आणि कोणी त्याचं कौतुक नाही केलं की आपल्याला राग येतो किंवा वाईट वाटतं. असं म्हणतो ना काय की तुम्ही समजा एखाद्याला मदत केली, हे केली, त्या माणसाने परत दुसऱ्याकडे सांगताना सांगितलं आणि मदत केली हा, तर असं मदत केलं की आपल्याला वाटतं हा बरं झालं सांगितलं, म्हणजे कौतुक वाटतं आपल्याला, बरं वाटतं. पण एखाद्या असं ह्याने काहीच नाही मदत केली तर काय मोठं आहे, एवढंसं तर आहे त्या भरपूर, दिलं तर काय फरक पडतो असे म्हणणारे लोक आहेत. तर मला काय कृतज्ञ माणूस आपण रागावतो की नाही. आपण जी मदत आपल्याकडनं जर होत असेल तर एवढंच एक लक्षात ठेवा, हे सगळं कार्य चैतन्य स्वरूपाचं आहे. समोरच्याची जी पुण्याई आहे त्याच्यामुळे त्याची मदत होते ही देणाऱ्याने लक्षात घ्यायची, पण घेणाऱ्याने अरे ह्याच्यामुळे मला मिळतं म्हणून कृतज्ञता असते. दोन्ही बाजूने कर्म कसं असतं ते मी सांगतो. घेणाऱ्याने कृतज्ञ असलंच पाहिजे आणि त्याने ती कृतज्ञता पुन्हा पुन्हा व्यक्त केलीच पाहिजे. ते त्याचं सत्कर्म होतं की परमेश्वरी कृपा आहे किंवा यांनी मला त्याच्यामध्ये देवासारखं यांनी मला मदत केली असं आपण म्हणतो ना की देवासारख्या मदतीला आला, ही कृतज्ञता असली पाहिजे. पण जो देतो त्याने मी देतो की माझ्यामुळे हे चाललंय हा बोध जर त्याच्याकडे असेल तर तिथे तो अहंकार आला आणि त्याचं कर्म चुकलं, तिथे परमार्थ उरत नाही. तर समोरच्याची पुण्याई होती म्हणून मी निमित्त आहे फक्त देणारा, म्हणून मी म्हणून कोणच नाहीये, आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे. हा भाव जर असेल तर तो कर्मयोग बरोबर सिद्ध होतो. म्हणून म्हटलं प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्या ठिकाणी मी अमुक आहे की मी असा आहे हा अभिमान जो आपल्याकडे असतो तो अभिमान आपल्याकडे येता कामा नाही. म्हणून राजा हरिश्चंद्राची गोष्ट सांगितली. राजा हरिश्चंद्र ज्यावेळेस दान द्यायला राहायचे, दान धर्म करणं पूर्वी त्यांचा स्वभाव होता. पूर्वीच्या काळात दान धर्म भरपूर केलं जायचं, आता कोण करत नाही, फार कमी लोक करतात किंवा नावासाठी करतात. नाव आलं पाहिजे ना पुढे, सगळीकडे नाव द्यावं म्हणून ते आपण दान धर्म करणारे फार लोक असतात. तर राजा हरिश्चंद्र दान धर्म करताना नेहमी नजर खाली घालायचं, समोर बघायचंच नाही. म्हणजे तो त्याच्या असायचाच नाही, मी देतो असं त्याच्यावर तो भाव असायचा नाही, लक्षात घ्या. म्हणून कोणीतरी त्याला विचारलं की अरे तू देताना कसा तो दान देणार, जरा आपण दातृत्व दाखवतोय, दानशीपणा दाखवतोय हा भाव असतो ना त्यावेळेस, पण तिथे खरा अहंकार असतो. पण राजा हरिश्चंद्र म्हणाला अरे लोक माझं कौतुक करत मी कुठे देतोय, हा भाव त्याच्याकडे असतो की उगीच माझं कौतुक होतं म्हणून तो आधीच नम्र होऊन खाली मान घालून द्यायचा. म्हणजे हे जे दान देणं कोणतेही कृती करताना मी पण जे आपल्याकडे आहे ते मी पण जे असतं तेच
तोच अहंकार असतो आणि त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं, लक्षात घ्यायचं. म्हणून जे सत्कर्म आपल्याकडनं झालं तरी ते सत्कर्म कोणामुळे झालं, परत दुसऱ्याकडे म्हणजे मी केलं असं म्हणता कामा नये. जरी आपल्या मनामध्ये आलं मी केलं तर ते मी नाही केलं, ते आहे ते या चैतन्य स्वरूपामुळे झालेलं आहे किंवा सद्गुरू स्वरूपामुळे झालेलं आहे. हा बोध तिथे पुन्हा पुन्हा आपलं म्हणून किती चांगलं कर्म लोक जर कौतुक करत असते तर परत आपल्या मनामध्ये पटकन हा विचार आला पाहिजे की हे सगळं सोप्या भाषेत भक्तीच्या भाषेत म्हटलं तर सद्गुरूमुळे चाललंय. तिथे सद्गुरू भाव म्हणजे देवभाव, त्याला आपण सद्गुरू भाव, की जे जीवन आपलं चाललंय ते सद्गुरूंमुळेच चाललेलं आहे आणि त्यामुळे आपल्याकडनं चांगलं सत्कर्म होत आहे आणि त्याबद्दल आपण परत सद्गुरूंकडेच कृतज्ञ आहे की तुझ्यामुळे हे सगळं चाललंय. म्हणजे कर्तव्यपण आपल्याकडे घेता कामा नाही आणि त्यामुळे हे कर्तव्यपण घेतल्यामुळे कोणीतरी आपल्याला परत म्हटलं पाहिजे याने किती चांगलं काम केलंय आणि म्हणत नाही तर आपल्याला म्हणतो ना कौतुक पण नाही लोक करत असं म्हणतो ना बरंच वेळा. ही भावना पण आपल्याकडे येता कामा नये. हे सगळं कार्य सद्गुरूंचं आहे आणि हे सगळं जीवन सद्गुरूंचं आहे. ही सतत धारणा लक्षात घ्या. भाव म्हणजे धारणा पाहिजे. हा विचार आपल्याला जितका दृढ होत जातो तितकं ते कर्म पुण्यप्रद होतं. पुण्यप्रद होतं म्हणजे ह्या भावातून जे जे लोक कर्म करतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये शांती सुख समाधान सहज प्राप्त होतं. इथे शांती सुख समाधान प्राप्त होणं हा महत्त्वाचा भाग असतो. आपण व्यवहाराच्या अंगाने जीवनामध्ये सगळे पाहतो त्या किती श्रीमंत आहे त्याच्यावर समोरच्या माणसाला मोठेपण देत असतो. लक्षात घ्या. एखादा अतिशय श्रीमंत माणूस आला अनिष्ट कर्म करतोय तरी अरे श्रीमंत त्याला मान देतो. कुठचाही तुमचा कार्यक्रम होतो लगेच त्याला या करून बघा. तो आता एखाद्या राजकारणी लफडी करून घेऊन सगळं होतं त्या कर्म चुकतं करून देत. पण तो मोठा राजकारणी म्हणून त्याला पहिलं आपण जे वेळेला संत महात्मांचे जे कार्यक्रम पाहतो तिथे पण अशा लोकांना लगेच मान दिला जातो. पण जो खरोखर मनापासून त्या चिंतनात असतो देवभावात असतो पण तो गरीब आहे तर त्याला कोण विचारत नाही. व्यवहारामध्ये या दृश्य जगताच्या संदर्भात लोक भेदभाव असा करत असतात. पण आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे किंवा सद्गुरू स्वरूपाचं. प्रत्येकाचा जसा भाव असेल त्या पद्धतीने जर सतत ती धारणा मनामध्ये धरून प्रत्येक कृती ही हे सर्व जे कार्य आहे ते सद्गुरूचंच कार्य आहे ह्या भावात करायला लागला तर तिथे परमार्थ सिद्ध होतो. आणि परमार्थ सिद्धता जी आपण म्हणतो ना ती प्रत्यक्ष जीवन जगत असताना आपण जेव्हा हे करत असतो त्यावेळेस ते प्रगट होतं. म्हणजे किती आपल्याला सावध राहायचं हे लक्षात घ्या. देहभाव हा आपल्याकडे सहज आहे पण त्याला बाजूला तसं करता येत नाही. म्हणून इथे सतत संग हा आत्मज्ञानी पुरुषाचा किंवा आत्मज्ञानी सद्गुरूंचा आपल्याकडे असला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या जीवनाला एक मार्ग मिळतो आणि त्या मार्गातून आपल्याला शांती सुख समाधान प्राप्त होतं. शेवटी जीवनामध्ये आपल्याला शांती सुख समाधानच मिळवायचं आहे. खूप श्रीमंती आहे आणि शांती सुख समाधान नाही तर जीवनाला काही अर्थ नाही. श्रीमंती दाखवण्यासाठी असते. खूप म्हणजे अगदी घडलेली गोष्ट लक्षात येईल. आपले जे बेनसरे भाऊ आहेत त्यांच्याकडे त्यांनी नामावर पुस्तक लिहिलं होतं आणि ते नामावर मराठीत पुस्तक लिहिलं होतं. सुंदर पुस्तक लिहिलं होतं नामस्मरण. तर त्यावेळेला बिर्ला मोठे उद्योगपती होते. त्या काळातली गोष्ट आहे, जुन्या काळातली गोष्ट आहे. खूप मोठे उद्योगपती. त्यांची सून ही हिंदी भाषिक होती पण तिला मराठी आणि हिंदी दोन्ही चांगलं कळतं. इंदूरची जे वगैरे इंदूरचे लोक जर म्हणतो ना पण तिथे हिंदी भाषा आणि मराठी याच्या दोन्ही तर तिला इच्छा झाली की आपण हे भाषांतर करावं हिंदीमध्ये. तर तिने आपल्या सासऱ्यांना सांगितलं कारण त्यांचं समाज कुटुंब हे होते त्यामुळे कुटुंब की मी हे मला पुस्तक खूप आवडलं आहे तर मी यांचं भाषांतर करते. तर ते बिर्ला म्हणजे उद्योगपती होते, हुशार होते, त्यामुळे डायरेक्ट नाही तुला करता येणार. तुला पहिले त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे ज्यांचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे ते दोघं सून आणि सासरा म्हणजे बिर्ला शेठ आणि
त्यांच्या सुनबाई, दोघे ते बेलसरे भाऊंकडे आले. आणि बेलसरे भाऊंकडे आल्यानंतर ते म्हणाले, त्यांनी पण परवानगी दिला, हा तुम्ही करा, उलट चांगलं, मला पण दाखवा, चला मी पण बघेन, कारण त्यांचं हिंदी चांगलं होतं आणि त्याप्रमाणे आपण ते करू. आणि त्याप्रमाणे त्याच्यामुळे त्यांचे संबंध चांगले जुळले होते. त्यांनी ते हिंदीमध्ये भाषांतर वगैरे केलं वगैरे तो. पण त्यामुळे हे बिर्ला मध्ये मध्ये मोठे शेठ म्हणजे उद्योगपती आणि आपले बेलसरे भाऊ म्हणजे काय, प्राध्यापक होते पण मध्यमवर्गीय होते. त्यांनी एकदा त्यांनी विचारलं, तुमच्याकडे केवढी मोठी प्रॉपर्टी आहे? तर त्यांनी जोडलं, तुला काय वाटतं, तुम्ही सांगा माझ्याकडे किती प्रॉपर्टी. तर म्हणाले, त्यांच्या भाषेत मी तर भटुडा, म्हणजे मला माझे विचार किती मोठे असणार. तर त्यांनी सांगितलं, हा 50-60 लाख रुपये, त्या काळातले 50-60, आता 50-60 लाखाला किंमत नाही राहिली. तर मग आणखी 4 शून्य वाढवा म्हणे. नंतर ते दिलं, म्हणजे एवढे श्रीमंत होते. पण एक दिवस ते त्यांच्याकडे आले बेलसरेंकडे, कारण काय होतं, जरी असले तरी मनामध्ये समाधान नव्हतं. लक्षात घ्या, माणूस चांगला होता, सज्जन होता, पण इथे पारमार्थिक दृष्टी होती ती नव्हती. पारमार्थिक दृष्टी म्हणजे देवभावातून, म्हणजे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, ही दृष्टी नव्हती. त्यामुळे काहीतरी कुटुंबामध्ये मुलं ऐकत नव्हती, काय होती, मुलं ज्या मोठी झाल्यानंतर ऐकत नव्हती वगैरे, जे सगळं चाललं होतं. तर ते एकदा त्यांच्याकडे परत आले आणि ते म्हणाले की जरा मन विषण्ण आहे. म्हणजे हा, ते म्हणाले, एवढा श्रीमंत माणूस आणि तो आला तर तो परत ह्याने उपदेश म्हणजे मार्ग विचारायला की मी काय करा, माझं मन विषण्ण आहे, मला काय बरं वाटत नाही. का वाटत नव्हतं? कारण मी करता हा भाव होता. मी करतोय, मी एवढं सगळ्यांना सांभाळतोय, माझ्यामुळे सगळं चाललेलं आहे, ही ज्या भावना असते माणसाकडे, आणि त्याला त्याच्यातून चांगले परिणाम मिळत नाही. होतं ना, मनासारख्या सगळ्या गोष्टी होत नाही. आणि त्यामुळे तो माणूस विषण्ण झालाय. एवढा मोठा, म्हणजे आता बघायला गेलं तर खूप श्रीमंत होता, श्रीमंतीचा प्रश्न होता त्या काळाचा असं. पण जो मनाला जे समाधान वाटलं पाहिजे, ती त्यांच्याकडे समाधान नव्हतं. कारण समोरच्याकडनं त्यांनी जी अपेक्षा केली होती आपल्याच मुलांकडनं, कुटुंबाकडनं, आणि ती अपेक्षा त्याच्याकडे पूर्ण होत नव्हती. आणि पूर्ण नसल्यामुळे ते किती आपण म्हटलं, मला समोरच्याने आदर करतो, समोरचा आदर देणं की न देणं समोरच्याच्या हातात आहे, तुझ्या हातात नाहीये. म्हणून आदर मिळालाच पाहिजे, सन्मान केलाच पाहिजे, ह्या अपेक्षेतून पण आपण जीवन जगायला तरी गोंधळ होतो. म्हणून कोणी मान द्या, कोणी अपमान करा, काही फरक पडत नाही. ही जेव्हा आपल्याकडे सद्भावना निर्माण, मी सद्भावना म्हणतो या गोष्टी, सद्भावना म्हणजे काय, हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. ह्या भावात जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तेव्हा समोरच्याने असंच वागलं पाहिजे, हा आग्रह आपल्याकडे राहत नाही. आपण बऱ्याच वेळेला बघा, कुटुंबामध्ये समोरची व्यक्ती आपल्या मनासारखी वागणं, कुटुंबातले आपलीच मुलं किंवा नाते कोणी असेल, ते आपल्या मनासारखं वागत नाहीत असं वाटतं, त्याला आपण निराश होतो पण किंवा रागावतो, चिडतो. मग इथे पुन्हा लक्षात, हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. प्रत्येकाला जीवन जगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. आणि जो तो आपापल्या भावनेतूनच जीवन जगत असतो. त्याची भावना सद्भावना आहे की दुर्भावना आहे, ही त्या माणसाच्या मनावरती अवलंबून असतं. आपल्याकडे मात्र त्याच्याबद्दल सद्भावना असली पाहिजे, त्याचं भलं होतं. नाही ऐकत भलं होतं, ऐकत असेल तर चांगलंच आहे, चांगल्या पद्धतीने वागत असेल चांगली गोष्ट, नाही ऐकत तर त्याचं कर्म त्याच्याकडे कळलं नाही. म्हणून कबीर नेहमी म्हणायचं ना, शिष्य शिष्याच्या कर्माप्रमाणे जातो, गुरु गुरुच्या कर्माप्रमाणे. तुम्ही म्हणाल गुरु शिष्य असताना तर मग शिष्याच्या कर्माप्रमाणे का जातो? कारण शिष्य स्वतःच्या कर्माप्रमाणे जायचा प्रयत्न करतो, त्याच्या कर्माप्रमाणे होतो. गुरु गुरुचं कर्म, शिष्य शिष्याच्या कर्म. इथे शिष्य गुरुकडे आला, जर त्याचं कर्म गुरु सांगतो त्याप्रमाणे होत नसेल तर त्याचा परिणाम त्या कर्माप्रमाणे मिळतो. म्हणजे हे सगळं जीवन आणि धारणा जी आहे परमार्थाची, ती करायची कशी, ती कर्म करताना त्या धारणेतून आपल्याला वागता आलं पाहिजे. लक्षात नुसतं आपण बऱ्याच वेळा आपण म्हणतो साधना करतो, की अगदी त्या भावात राहायचा प्रयत्न करतो, चांगलीच गोष्ट ती केलीच पाहिजे. पण त्या म्हणजे ह्या धारणेवरती, म्हणजे चैतन्य भाव किंवा देवभाव जेव्हा आपण म्हणतो, ते सद्गुरू भाव म्हणतो, की इतकी घट्ट झाली पाहिजे आपल्याकडे, ती विचारातून घट्ट करता येते. विचार म्हणजे त्याला विवेक म्हटलं शब्द, की विवेक पाहिजे की हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे, की चैतन्य स्वरूप. तर चैतन्य स्वरूप दिसत नाही म्हणून बऱ्याच वेळेला
एक प्रश्न असा पडतो बरं, चैतन्य आता बघा, सद्गुरू म्हटलं की थोडं सद्गुरू रागावू शकतात, ते सद्गुरू वाईट वाटू शकतं, की सद्गुरूंच्या विरुद्ध आपण बोललं तर बरं वाटत नाही, ही भावना शिष्याकडे असते. आणि सद्गुरूंकडे तो परिणाम पण कधीतरी मिळू शकतो हे माहिती असतं. पण ज्याला चैतन्य स्वरूप परमेश्वर तो दिसतच नाही, तो कधी विचारायला येत नाही, तो असं कसा वागतोस, म्हणून लोकांना वाटतं ते नाहीच येतो. नियमाप्रमाणे सगळं होतं हेच त्याचं पाण आहे. तो बघायला येत नाही का, तो सांगायला येत नाही, तू असा का वागतोस, तू असं वागू नकोस, असं कोणताच परमेश्वर समोर येऊन बोलला, देव समोर येऊन बोलला असं कधी होत नाही. त्यामुळे देव आहे की नाही याबद्दल माणसाला खात्री नसते, आणि त्यामुळे दुष्कर्म करताना कसा करतो, मी म्हणतो ना करतो, अशा पद्धतीने वागत असतो माणूस. म्हणजे ते सत्कर्माला महत्व आहे लक्षात, आणि सत्कर्मातून हा परमार्थ सिद्ध करायचा असतो. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. साधना ही सत्कर्म करण्यासाठीच असली पाहिजे, आणि हे सत्कर्म करण्यासाठी जी साधना आहे त्यासाठी आपल्याला हा देवभाव धरायचा आहे लक्षात. देवभाव म्हणजे चैतन्य आहे, ते जीवन परमेश्वराचं आहे किंवा सद्गुरू स्वरूपाचं आहे, आणि सगळं जीवन सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणेच जगायचं. सद्गुरूंचं ज्ञान हीच आज्ञा लक्षात ठेवा, आणि त्याप्रमाणे आपल्याला जर जीवन जगण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो, म्हणजे माझं म्हणून काहीच नाही, जे आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे, ही दृढ भावना पक्की करणं लक्षात ठेवा. ही दृढ भावना जितकी आपण पक्की करायला लागतो तितका परमार्थ सिद्ध होतो. परमार्थ सिद्धता ही वागण्यातून कळते. जोपर्यंत वागणं आपलं व्यवस्थित नसेल, छोट्या मोठ्या गोष्टी आपण चिडचिड करत असू, कोणाला तरी दोष देत बसू, आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचा स्वभाव असा असतो की दोष दाखवण्यात त्याला वाटतं की आपण काहीतरी चांगलं कर्म करतो. दोष कोणाचे दाखवायचे नसतात, त्यांचे दोष कसे सुधारले जातील ते पाहायचं असतं. एखाद्याला म्हटलं दोष दाखव, तुझं असं चुकतंय, असं बरं हे नाही, तर त्या समोरचा माणूस त्या ऐकण्याच्या मनस्थितीच नसतो. त्याला त्याच्यातून त्याच्या मनामध्ये अनिष्ट विचार येतात, कोणी चुका दाखवल्या काय दाखवल्या तर लक्षात आलं नाही. म्हणून सत्कर्म महत्वाचे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचं. म्हणजे आज आपण जो प्रपंच आणि परमार्थाच्या ज्या गोष्टी करतो त्या दोन्हीमध्ये ज्याचं सत्कर्म समोरच्याला समाधान देणार असेल, आनंद देणार असेल, तर तिथे परमार्थ आहे. आणि ज्याचं कर्म हे समोरच्याला दुःख देणार आहे, त्रास देणार आहे, तर तिथे तो दुष्कर्म, तर दुष्कर्म त्याचे वाईट परिणाम आपल्याला प्राप्त होतात. म्हणून सत्कर्म करण्यासाठी पाहण्याची दृष्टी बदला. दृष्टी काय, सगळं जीवन हे ह्या अनंत स्वरूप चैतन्याचं हे ज्ञान मार्ग आहे. ते कळत नसेल तर सद्गुरूंप्रती श्रद्धा आणि निष्ठेतून आपलं सगळं जीवन सद्गुरूंचं आहे ह्या भावात जीवन करायचं. इथे सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे, परत लक्षात ठेवा. हे नेहमी आपण काय सांगतो की सद्गुरूंना व्यक्ती म्हणून आपण पाहतो. सद्गुरू म्हणजे ती परमशक्ती आहे, आणि त्या परमशक्तीमुळे जीवन चाललंय, म्हणजे चैतन्य स्वरूपामुळे जीवन चाललंय, हा दुसरा भाग असतो. पण सद्गुरूंना आपण रूपात पाहत असतो, आणि सद्गुरूंशी आपण संवाद साधू शकतो. सद्गुरूंकडे आपण सगळं मोकळेपणाने सांगू शकतो. ज्याच्याकडे सद्गुरू भाव असतो तो सद्गुरूंपासून काही लपवायला बघणारच नाही, तो सगळ्या गोष्टी सांगून मोकळा होतो. मग तो छोट्या परमार्थातले असेल, तो प्रापंचिक असो, तो परमार्थ. तिथे सांगून आपलं मन मोकळं करणं महत्वाची गोष्ट आहे. मनामध्ये आपण काहीतरी अडी ठेवणं, की मनामध्ये अनिष्ट विचार करणं, की नकारात्मक विचार करणं, आणि सद्गुरूंच्या समोरामध्ये आपण हसतच उभा राहतो, मनात आपले अनेक अनिष्ट विचार असतात, त्याच्यातून आपल्याला समाधान मिळणार नाही. शेवटी समाधान ज्या गोष्टीतून मिळतं ते सत्कर्मातून मिळतं, आणि सत्कर्मातून होण्यासाठी आपल्या मनामधल्या ज्या शंका कुशंका आहेत, त्या आपल्या मनामध्ये येणाऱ्या ज्या दुर्भावना आहेत, त्याही मोकळेपणाने सांगून आपलं मन स्वच्छ करण्यासाठी एकच साधन म्हणजे सद्गुरू. तिथे चांगलं आहे सांगितलं, चांगलं विचारतो, अरे वाईट विचारतो तोही सांगायला पाहिजे. वाईट विचारतो, वेळ कमी झाला म्हणून तर पुढे पुढे सांगता आलं असतं. ते एकदा साईबाबांकडे अशीच बघता आलं, त्यांचा पाय चेपत होते, पाय चेपल्यावर त्यांच्या खिशातून चणे बाहेर पडले. तर ते म्हणाले, काय रे चोरून चोरून चणे खातो? तो साईबाबा, मी नाही, सगळं तुमच्याच म्हण, कसलं घरी काय काय करतो ते मला सांगायला येतोस काय? मी असं वाईट करतो की चांगलं करतो, कळलं की नाही? म्हणजे त्यांना ते सुचवायचं होतं की तू जे करतोस ते
साईबाबांच्या म्हणजे सद्गुरूंच्या स्मरणात कर, मग ते चांगलंच होईल. तिथे वाईट कृती करताना लोक बऱ्याच वेळेला आपण म्हणत देवळामध्ये आपल्या घरामध्ये देवारा असतो ना, तर मग पण त्याला असा पडदा लावलेला असतो. बघितले म्हणायचं पडदा लावतो मी तो बघत नाही. म्हणजे समजा तुम्हाला काय करायचं आता म्हणजे नॉन व्हेजिटेरियन असताना फिश करायचं, देवाला दिसता कापला पडदा होता आणि मग फिश खायचं. असा देव नाहीये हे कळलं पाहिजे. सत्कर्म आणि दुष्कर्म जे आपण म्हणतो ना, ते मनाला समाधान देणार. जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देता, तुमच्यामुळे जीवनाचं आनंद इतरांना ती जगण्याची जी उत्साह निर्माण होतो, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या वागण्यातून प्रत्येकाला जीवन जगण्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. ते कर्म आपल्याला लावलं आणि ते कर्म करताना सुद्धा ते सद्गुरूंचं आहे किंवा सद्गुरूंची भक्ती ही सर्वात महत्वाची ठरते. लक्षात घ्या, परमार्थामध्ये सद्गुरू भक्ती श्रेष्ठ आहे. ही सद्गुरू भक्तीतून प्रत्येक कर्म आपल्याकडे होतं तेव्हा सत्कर्म होतं आणि हे सत्कर्म आपल्याला जमवायचं आहे. म्हणून तिथे खरा परमार्थ म्हणजे तो प्रापंचिक माणूस होता त्याच्याकडे परमार्थच होता. म्हणून कर्ताही सद्गुरू आणि फळही सद्गुरू. हा बोध जेव्हा येतो तेव्हा आपलं जीवन आनंदाने आपण जगू शकतो आणि असं हे जीवन आपण सगळ्यांनी आनंदाने जगावं ही सद्गुरूचरणी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.